एका बाजूला महाराष्ट्राचा इतिहास आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राची सर्वात इमोशनल लव्ह स्टोरी. आज आपण चर्चा करणार आहोत राजा शिवाजी आणि सैराट यांच्यामधील मराठी इंडस्ट्रीचा बादशाह कोण आहे म्हणून. तर मग चला सुरुवात करूया. आता बघा, दोन्ही मूवी कम्प्लिटली वेगळ्या आहेत. एक आहे ती स्वाभिमानाची आणि दुसरी आहे ती प्रेमाची. सुरुवात करूया सैराट पासून. 2016 मध्ये रिलीज झालेली सैराट मूवी सुरुवातीला एवढी मोठी हिट होईल असं कोणालाच वाटलं नव्हतं. नवीन कलाकार, सिंपल स्टोरी, पण इमोशन्स इतके रिअल होते की लोक मूवीशी कनेक्ट झाले. आर्ची आणि परशा ही कॅरेक्टर्स महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. मूवी मधले सॉंग्स तर आजही लोक ऐकतात. झिंगाट आलं की अजूनही लोक नाचायला लागतात. पण आता महत्वाची गोष्ट म्हणजे बॉक्स ऑफिस कलेक्शन. 4 कोटीच्या बजेटमध्ये बनलेली ही मूवी ओव्हरऑल इंडियामध्ये 110 कोटींपेक्षा जास्त कमाई करून देते. हो, मराठी इंडस्ट्रीमध्ये सैराट ही आतापर्यंत सगळ्यात जास्त कमाई करून देणारी मूवी ठरलेली आणि त्या काळात एवढं मोठं कलेक्शन करणं हेही अनबिलिव्हेबल होतं. सैराटने फक्त पैसा नाही कमवला तर मराठी सिनेमाला इंडिया लेवलवर ओळख मिळवून दिली. आता बोलूयात आपल्या राजा शिवाजी या मूवी बद्दल. छत्रपती शिवाजी महाराजांवरती मूवी म्हटलं की लोकांच्या इमोशन्स डायरेक्ट जोडल्या जातात. त्यामुळे अनाउन्समेंट पासूनच या मूवीची हाईप मोठी होती. भवानीच्या नावानं मॅसिव्ह सेट, रॉयल लुक, वॉर सीन्स आणि बीजीएमचं तर विचारूच नका. सगळंच ना सिनेमॅटिक आणि ग्रँड दिसत होतं. फॅमिली ऑडियन्स पासून ते यूथ पर्यंत सगळेजण मूवी पाहायला गेलेले. कारण ही एक मूवी नव्हती, ही होती महाराष्ट्राच्या अभिमानाची एक गोष्ट. आता आपण येऊयात कंपॅरिझन पॉइंट वरती. सैराटने लव्ह स्टोरी आणि इमोशन्स वरती राज्य केलं, तर राजा शिवाजीने हिस्ट्री आणि प्राइड वरती राज्य केलं. एका मूवीने तरुणाई वेडी केली आणि एका मूवीने रक्तातला मराठीपणा जागा केला. आता येतो तो म्हणजे सगळ्यात मोठा प्रश्न की फक्त बॉक्स ऑफिस कलेक्शन बघून आपण हे ठरवू शकतो का की खरा मराठी इंडस्ट्रीचा बादशाह कोण म्हणून. तर नाही. इमोशनचा किंग सैराट तर हिस्ट्रीचा किंग हा राजा शिवाजी. तुमचं मत काय मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.